आमच्याकडे एक अशी म्हणजे ऐकलंय आम्ही किंवा आम्ही म्हणत असतो ते की कोकणामध्ये गणपतीला मास्यांचा नैवेद्य असतो किंवा अंडी मटणाचा नैवेद्य असतो. ते खरं आहे का? म्हणजे आम्ही ऐकतो दरवेळेस म्हणतो सुद्धा, तर ते खरं आहे का? कोकणातली आरती सुमधुर आवाजात ते असते आणि वेगवेगळ्या टोन मधली असते. बर. मॅक्झिमम गावात आपल्या डोक्यावरूनच गणपती आणला जातो. जर मोठे गणपती असतील तर ते हाताने. आता जाखडी नृत्याबद्दल तुम्ही बोललात, जाखडी नृत्य बऱ्यापैकी फेमस झालेलं आहे. तर हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच फक्त सार्वजनिक गणपती आहेत. उदाहरणार्थ गुहागर मध्ये गेलात, फक्त सार्वजनिक गणपती 2 ते 3च आहेत अख्ख्या गुहागर तालुक्यात. बर. तालुक्यात? हा, तालुक्यात. बर. गणेशोत्सव तसा बघायला गेलं तर खूप महत्वाचा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे एकोप्याची भावना जपली जाते. उदाहरणार्थ जसे आपण गणपती आगमनाला जसे लोक एकत्र येतात ना, तसे विसर्जनाला सुद्धा येतात. 2021 ला पूर आला, तेव्हा सुद्धा इथल्या ज्या मुलांनी म्हणजे ज्यांना पोहणी आहे, मंडळातल्या मुलांनी जवळजवळ 22 ते 23 लोकांना त्यांचे प्राण वाचवले. 2019 जेव्हा आम्ही गणपतीची स्थापना केलेली, तेव्हा आपल्या मूर्तीच्या पाटाला पाणी लागलेलं. म्हणजे एवढं, म्हणजे 6 ते 7 फूट इथे पाणी होतं आणि पाटाला पाणी लागून पाणी परत गेलेलं. सेम ह्या वर्षी सुद्धा घडलं. गणपतीचा आगमन सोहळा झाला. आगमन सोहळ्याच्या काही दिवसानंतर पुन्हा एकदा पाणी आलं, पाटाला लागलं आणि गेलं. पण आम्ही ते पॉझिटिव्हली घेतो, कारण की चिपळूणकरांना तारणारी आहे ती वाशिष्ठी नदी. काय कोकणचा गणेशोत्सव काय, म्हणजे असं काय खास आहे कोकणच्या गणेशोत्सवात? म्हणजे वर्षभरात बघायला गेलेत ना तर 2 सण आहेत महत्वाचे. एक म्हणजे शिमगा आणि गणपती. नमस्कार, मी निखिल पवार आणि सध्या मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. नमस्कार मंडळी. आता गणेशोत्सव सगळीकडे धामधुमात सुरू आहे, सगळीकडे जल्लोष सुरू आहे, उत्साह सुरू आहे. मग मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा गणेशोत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. पण असं असलं तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या एका भागामध्ये हा गणेशोत्सव खूप अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि त्या भागामधल्या गणेशोत्सवाला वेगळं महत्व असं प्राप्त आहे. आपण बोलतोय कोकणातल्या गणपती उत्सवाबद्दल. कोकणातला गणपती उत्सव इतका महत्वाचा असतो की पुण्या मुंबईमधले चाकरमानी दरवर्षी न चुकता या गणेशोत्सवामध्ये आपल्या गावाला जातात. कशासाठी? गणेशोत्सव साजरा करण्यासाठी. मग असं काय आहे कोकणातल्या गणेशोत्सवामध्ये खास? घाटावरचा गणेशोत्सव आणि कोकणातला गणेशोत्सव यामध्ये नेमका फरक काय आहे? कोकणातल्या गणेशोत्सवामधल्या ज्या परंपरा आहेत त्यांच्यामध्ये काय नाविन्य आहे आणि या परंपरा किती महत्वाच्या आहेत? एकंदरीतच कोकणचा गणेशोत्सव किती महत्वाचा आहे यासाठी आपण आलोय कोकणामध्ये, अर्थात चिपळूणमध्ये. आणि आपल्यासोबत आहेत चिपळूणचे ग्रामस्थ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निखिल पवार. नमस्कार. नमस्कार निखिल दादा. आपल्याला आज माहिती देणार आहेत कोकणचा गणेशोत्सव कसा असणार आहे, परंपरा काय आहेत आणि एकंदरीतच या कोकणच्या गणपती बाप्पाचं महत्व काय. नक्की. पुन्हा एकदा तुमचं पॉडकास्ट मध्ये खूप स्वागत आहे. धन्यवाद. आपण बसलेलो आहोत चिपळूणमध्ये, चिपळूणच्या लाडक्या महाराजाच्या समोर, सार्वजनिक महाराजा मित्रमंडळ चिपळूण इथं. तर सर्वप्रथम दादा मला तुमची एक थोडक्यात माहिती द्या आपल्या प्रेक्षकांना. तुम्ही काय करता, तुमचं शिक्षण किती झाले, एकंदरीत थोडक्यात माहिती द्या. नमस्कार, मी निखिल पवार. माझं शिक्षण बघायला गेलं तर मी ग्रॅज्युएट आहे, BCom ग्रॅज्युएट. आणि सध्या मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. लोकल ॲडव्हर्टायझिंग आणि सोशल मीडिया हे मी हँडल करतो चिपळूणातील. आणि चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव मंडळात मी सहकार्यंदर आहे. अच्छा. BCom झालं तुमचं? हो. मग सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग कसं सुरू झालं? BCom झाल्यानंतर मी जॉब आहेच माझा सुरू, सोबतच एक आवड म्हणता येईल आणि मित्रमंडळींचा सपोर्ट. फिरायला गेलेलो अचानक, फिरता फिरता एक व्हिडिओ केली, पोस्ट केली, व्हायरल गेली. म्हटलं चला सुरू करूया. असं 3 वर्ष हा प्रवास सुरू आहे. बरं, छान. आणि आम्ही बघत असतो तुमचे व्हिडिओज वगैरे. तुम्ही कोकणची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असता. चिपळूणची माहिती असेल खास करून. चिपळूणमध्ये मध्यंतरी पूरस्थिती निर्माण झाली त्यावेळेस सुद्धा तुम्ही बरीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत असता. आणि त्याच तुमच्या ह्याच्यामधून कोकणच्या महाराजाविषयी सुद्धा आम्हाला स्टोरीज, व्हिडिओज बघायला मिळतात. कोकणच्या महाराजाचं महत्व किती? आपल्या चिपळूणच्या महाराजाचं महत्व म्हणजे आम्हाला खूप वाटतं, कारण की 2019 साली ह्या मंडळाची स्थापना केली. आधी खूप इच्छा होती आमची, आमच्या लहान जे मुलं आहेत सर्व, त्यांची इच्छा होती की एकविरेचा आपला जे स्वयंभू देवस्थान आहे श्रीदेवी एकविरा यांचा नवरात्रोत्सव आपण दरवेळी जोरात साजरा करतोच, पण गणपती उत्सव सुद्धा जोरात साजरा करावा अशी एक सर्वांची इच्छा. आणि त्या अनुषंगाने 2019 साली आम्ही आमच्या मंडळाची स्थापना केली. पहिल्या वर्षी हीच लालबागची मूर्ती आणली आपण.
लालबागची मूर्ती आणली, त्यानंतर प्राण प्रतिष्ठापना केली आणि काय म्हणतात की गणरायाच्या भेटीला वरुणराज आले त्या वर्षीच. बरं, हा, पहिल्याच बरोबर. वर्षी पाऊस पडला आणि पाणी भरलं. हम्म. म्हणजे काही वेळेला टीका पण झाली की काय कशाला हौस करायची ही, बर पण गणरायाने ते सर्व दुःख बाजूला सारलं. सांगायचं झालं तर आता तुम्ही पाट बघताय, हा. त्या पाटात अगदी पाटाला लागूनच पाणी आलं आणि ते परत गेलं. वा. चिपळुणात एवढा पूर येऊन सुद्धा गणरायाने ते विघ्न दूर केलं. दूर केलं, म्हणजे साक्षात विघ्नहर्ता हो, म्हणजे हा चिपळूणचा महाराजा आहे असं म्हणावं लागेल. तिथपासून प्रचिती झाली. काही जणांचे नवस देखील पूर्ण झाले. आता तुम्ही जे चिपळूणच्या महाराजाच्या मूर्तीवरचे दागिने पाहताय ते बरं. संपूर्ण नवसाचे आहेत. अरे वा. हा, त्या तशी एक प्रचिती सुद्धा बऱ्याच लोकांना आली आहे. त्यानंतर आलं करोना काळ. मंडळ स्थापन झाल्यानंतर आपले जे ग्रामस्थ असतील करोना काळात वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतच होते लोकांना. करोना काळ गेला, 2 वर्ष तशीच गेली. पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखे उभारून आपण पुन्हा एकदा त्याची सुरुवात केली आणि आजचं हे 7वं वर्ष आहे. अरे वा, छान. म्हणजे खूप छान, सुरुवात सुद्धा खूप छान आहे आणि आता जी प्रगती होते ती प्रगती अशीच वाढत राहावी विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने. नक्कीच. मग आता कोकणचा गणेशोत्सव म्हणजे आमच्या घाटाकडच्या लोकांना उत्सुकता असते की कोकणातला गणेशोत्सव कसा असतो. आम्ही प्रत्येक वेळेस बातम्यांमध्ये ऐकतो की कोकणच्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना एक्स्ट्रा एसटी प्रवास वगैरे एक्स्ट्रा एसटी आले. म्हणजे आमच्याकडे पंढरपूरची वारी असते, बरोबर, त्यावेळेस यात्रा स्पेशलच्या गाड्या असतात. बरोबर. तशा गाड्या कदाचित चाकरमान्यांना कोकणामध्ये येण्यासाठी पुरवल्या जातात. काय कोकणचा गणेशोत्सव काय, म्हणजे असं काय खास आहे कोकणच्या गणेशोत्सवात? म्हणजे वर्षभरात बघायला गेलेत ना तर 2 सण आहेत महत्वाचे. एक म्हणजे शिमगा आणि गणपती. या दोन्ही सणांना आहे ना देव आपल्या घरात येतो. तेही एक उत्सुकता लागते. म्हणून तुम्ही बरेच वेळेला ऐकलं असेल की शिमगा आणि गणपती कोकणवासी कधीच चुकवत नाही. त्या निमित्ताने शिमग्यात सुद्धा आणि गणपतीत सुद्धा रेल्वे असतील, गाड्या असतील, ह्या सरकारमार्फत सोडल्या जातात किंवा चाकरमानी स्वतःच्या गाड्या असतील, 2 व्हीलर असेल, पाऊस असू दे, ऊन असू दे, वारा असू दे, तो येतोच येतो. नक्की. मग आता आमच्या घाटाकडची परंपरा आणि कोकणातली परंपरा यात फरक कसा आहे, म्हणजे काय काय गोष्टी सांगू शकाल? मुख्य फरक म्हणजे परंपरा जपतो आपण. आधुनिकीकरण झालंय, म्हणजे साऊंड सिस्टीम असेल, लेझर लाईट असतील, या सगळ्या गोष्टी सगळीकडे आहेत. पण कोकणात आहेत ना ह्या फक्त सिटी पुरत्या मर्यादित आहेत. या सिटी पुरत्या फक्त मर्यादित राहिल्यात. पण गावागावात जर बघायला गेलात ना तुम्ही तर तसं काहीच नाहीये. म्हणजे काही ठिकाणी तर फक्त पायवाटाच आहेत. तुम्ही एखाद्या डोंगरावर आलात, गाडी लावली, तिथनं खाली तुम्हाला वाडीत जायचंय तर चालतच जायचंय. त्यामुळे तिथं तुम्ही साऊंड सिस्टीम नेऊ शकत नाही, डीजे नेऊ शकत नाही, काही नाही. फक्त आपल्या खांद्यावर पारंपरिक वाद्य, डोक्यावर गणपती, हेच असतं. आता ज्यावेळेस चाकरमानी याला सुरुवात होते ते सुरुवात कशी असते गणेशोत्सवाची? काय उत्सुकता कशी असते मुलांच्यात? आता शहरासारख्या भागामध्ये झालं, मंडळांची गोष्टी झाल्या, पण खेड्यागावांमध्ये ज्यांच्या घरामध्ये गणपती बसतात, मी असं ऐकलंय की गावातले जे लोक आहेत ते आपला जो कोणी कुंभार ठरलेला असतो प्रत्येक गावाचा, त्या कुंभाराला आपला पाट देतात आणि त्या पाटावरती गणपती आकार घेतो थोडक्यात. बरोबर. ती कशी पद्धत असते? जवळजवळ 2 ते 2.5 महिन्यापासून आधी, गणपतीच्या 2 ते 2.5 महिन्या आधी आपला जो गावातला कारखाना असतो, गणपतीचा कारखाना, तिथे पाट दिला जातो. आणि तो पाट दिल्यानंतर हळूहळू त्याच्यात मूर्ती घडवली जाते. रोज किंवा काही दिवसांनी प्रत्येक जण आपापल्या मूर्तीच्या इथं फेऱ्या मारत असतो की आपली मूर्ती कशी घडली आहे, त्याला कसा आकार दिला जातोय, किती फुटाची मूर्ती आपली घडते. बऱ्याचशा वेळेला कारखानदारच ठरवतो की ह्याला कुठली मूर्ती शोभेल. आता बऱ्याच वर्षांचे संबंध असतात की नाही, ह्या वर्षी ह्या पॅटर्न ह्यांना दिलाय, पुढच्या वर्षी वेगळा देऊया, असं कारखानदारच ठरवतो आणि सगळे कोकणवासी ते आनंदाने ऍक्सेप्ट सुद्धा करतात. मग कशी सुरुवात होते? समजा चाकरमानी घरी येत आहे तर मग ती उत्सुकता कशी असते गावामध्ये? आपल्या घरचाच माणूस आहे, फक्त तो कामानिमित्त पुण्या मुंबईला राहतोय, मग तो माणूस आता घरी येणार आहे, मग ती उत्सुकता कशी असते त्या लोकांच्यात सुद्धा आणि घरच्या लोकांच्यात सुद्धा? दोघांकडेही ना उत्सुकता खूप जास्त असते. तसं बघायला तर गावातलं सांगतो मी तुम्हाला. आता मी माझ्या आजोळची गोष्ट सांगतो की जेव्हा चाकरमानी येतो ना, म्हणजे आम्ही लहान असताना तेव्हा दळणवळणाची फार सोय नव्हती. सकाळी एक एसटी, संध्याकाळी एक एसटी, ह्या 2 गाड्या असायच्या. त्यामुळे चाकरमान्यांना आधी फोन करून सांगायचं उद्या मी येतोय. ते आपले तिकडे वाट बघत असायचे, तासन तास तिथं एसटीची वाट बघत असायचे. तिथं दळणवळणाची काय सोय नव्हती. 1-1 किलोमीटर लांब एसट्या थांबायच्या. तिथे जायचं, तिथे थांबायचं. ती जी पायवाट असते, पाऊस पडून गेलेला असतो, खास चाकरमानी येणार आणि आपला बाप्पा येणार
म्हणून ती पायवाट तिथल्या महिला असतील किंवा ग्रामस्थ असतील त्या हाताने साफ करत असतात. अरे वा. एवढी उत्सुकता असते तिकडे. म्हणजे त्यांचं स्वागत करण्यासाठी हो. इतक्या लेवल पासून गोष्टी केल्या जातात का? हो. त्यांना त्रास होऊ नये म्हणून. त्रास होऊ नये. बर. त्यानंतर गणपती ज्यावेळेस सुरू होतात मग गावातलं वातावरण कसं असतं एकंदरीत? लहान मुलं असतील, वयोवृद्ध लोक असतील, कशी कशी तयारी केली? काही काही ठिकाणी शेणानं घर सारवली जातात, घराची डागडुजी केली जाते. चाकरमानी घरी आल्यानंतर पहिलं काम ते करतात. घराची रंगरंगोटी करणं म्हणजे थोडक्यात यात्रेसारखं स्वरूप असतं. बरोबर. ते कसं असतं सगळं वातावरण? आता रंगरंगोटी तर केलीच जाते दरवर्षी. आपण शिमगा आणि गणेशोत्सव ह्या काळात रंगरंगोटी प्रत्येक घराला करतात. सोबतच जसं तुम्ही बोलात की वातावरण कसं असतं, वातावरण खूप आनंददायी असतं. कारण की बऱ्याच वेळेला कोकणातील घरांमध्ये फक्त वयोवृद्ध माणसंच असतात. जी तरुण मंडळी आहेत ती सर्व कामानिमित्त मुंबई, पुणा या मोठमोठ्या शहरात असतात. ती वडीलधाऱ्या माणसांना भेटायची ओढ आणि वडीलधाऱ्यांना आपल्या मुलांना भेटायची ओढ ही त्या उत्सवानिमित्त लागून असते. मग कधी गणपती येतात आणि कधी गणपती सोबत आपल्या घरच्यांना भेटतोय अशी त्यांना वाटत असतं. नक्की. गणपती कसे आणले जातात घरी? मॅक्झिमम गावात आपल्या डोक्यावरूनच गणपती आणला जातो. जर मोठे गणपती असतील तर ते हाताने. कारण की इथल्या ज्या वाटा आहेत त्या फार छोट्या आहेत. 1 किंवा 2 माणूस जाईल 2 घरांच्या मधनं एवढीच जागा असते किंवा शेत असतं बाजूला. त्यामुळे जेवढी जागा असेल तसंच असतं. तिथे गाडी किंवा हातगाडा जाऊ शकत नाही. अशा जागेतून न्यायचा. त्यामुळे डोक्यावरूनच गणपती शक्यतो आणला जातो. प्राण प्रतिष्ठापना कशी असते? पारंपरिक पद्धतीने केली जाते. गणपती शहरी भागात त्याच दिवशी सकाळी आणला जातो किंवा आदल्या दिवशी संध्याकाळी आणला जातो, चतुर्थीच्या आदल्या दिवशी. पण गावात सगळ्याच मॅक्झिमम ठिकाणी आदल्या दिवशी आणला जातो. त्याच्यानंतर गणपतीच्या बाजूला अजून काय सजावट लागू शकते का हे पाहिलं जातं. रात्रभर ती सजावट अजून वाढवली जाते आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपासून आपल्या इथे बऱ्याच ठिकाणी मुहूर्त पाहिला जातो. पण गावात मी तरी अजून मुहूर्त पाहिला नाहीये. पहाट झाली, लोक सकाळी 5-5:30 ला उठणार, तयारीला लागणार, मोदक महिला मंडळ स्वयंपाक करायला लागणार आणि त्यानंतर सकाळी 6-7च्या दरम्यान प्राणप्रतिष्ठापना होते आणि मंडळी समजा एखाद्या गावात 20-25 घर असतील, प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येकाचा गणपती बघणार, त्याचं दर्शन घेणार. हे पहिल्या दिवसापासून म्हणजे एक ते उत्सुकता असते. आपण आपला गणपती बघितलाय किंवा कारखान्यामध्ये ज्यावेळेस लोक जातात त्यावेळेस लोकांनी इतरांचे पण गणपती बघितलेले असणार, पण तरी सुद्धा ते उत्सुकता असते की डेकोरेशन कसं झालंय, आता गणपती दिसतोय कसा. आणि गणपती बाप्पा ज्यावेळेस घरात येतात त्यावेळेस ते एक फील असतं की आपण गणपती बाप्पाकडे बघितलं की आपल्याला ते वाटतं की ती मूर्ती जिवंत आहे. ते आपल्याकडे बघतात, त्यांची ती स्माइल असेल, त्यातलं असं वाटतं की खरोखर गणपती बाप्पा जिवंत आहेत. भावना वेगळी असते. हे खरं आहे. त्यानंतर गणपती बसल्यानंतर चाकरमानी घरी आलेले आहेत. मग गावातले लोक असतील, चाकरमानी असतील, मग आरत्या वगैरे एकत्र करतात. आता मी व्हिडिओज वगैरे रील्स वरती वगैरे बघितलेले आहेत आणि असं ऐकलेलं आहे की कोकणातल्या आरत्या खूप वेळ चालतात. 1.5-2 तास आरत्या चालतात. अजून एक गोष्ट मी ऐकलेली आहे की आमच्याकडं आरती म्हटलं की सगळेजण लगे उभे राहतात आणि आरती सुरू करतात. तसं इथं बऱ्याच ठिकाणी बसून सुद्धा म्हटलं जातात. फक्त जो आरती करणार आहे तो उभा असतो. तो फक्त उभा असतो आणि बाकी लोक सगळी मंडळी बसून असतात. आरती कशी असते कोकणातली? कोकणातली आरती सुमधुर आवाजातली असते आणि वेगवेगळ्या टोन मधली असते. तुम्ही बऱ्याच वेळेला आपल्या शहरी भागात किंवा पश्चिम महाराष्ट्रात एक जे स्टँडर्ड किंवा आयडियल टोन आहे त्यामध्येच असते. पण गावात आहेत ना वेगवेगळ्या टोनवर, म्हणजे लिटरली आपली जी गाणी असतात, मराठी असतील, हिंदी असतील, त्या टोनवर सुद्धा आरत्या केलेल्या असतात. का तर फक्त एन्जॉयमेंट आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदात राहावं एवढंच. वेगवेगळ्या टोन मध्ये. आणि एकाने आरती म्हटली की मला सुद्धा म्हणायचे, ओके, मग तो दुसरा सुरू करतो, लगेच तिसरा सुरू करतो. त्यामुळेच ती आरती लांबत जाते. आणि असं सुद्धा असतं की गावातल्या सगळ्या घरामध्ये सगळे लोक म्हणत जातात. म्हणजे आरती गावातली अशी म्हणायला लागेल की एक आपलं सभागृह असतं किंवा एक गावाचं मंदिर असतं. गणेशोत्सव काळात पहिली संध्याकाळी 5:30-6 ला तिथे आरती होते. संपूर्ण गाव मिळून तिथे पहिली आरती करतो. गणेशाचं मंदिर असेल तर तिथे करतात किंवा ग्रामदैवत असेल तिथे करतात. तिथे आरती झाल्यानंतर संपूर्ण सगळ्या वाडीतल्या सर्व घरांमध्ये 20 घरं असतील, 25 घरं असतील, त्या 25च्या 25 घरात गावातली सगळी मंडळी जातात आणि सगळ्यांच्या घरात सगळ्या आरत्या होतात. अरे बापरे, आमच्याकडे त्या 4-5 आरत्या असतील, त्या आरत्या म्हणतात म्हणजे लोक असे कंटाळतात. आणि इथं म्हणजे 5-5:30 ला सुरू झालेली आरती किती वाजतात रात्री? तरी रात्री नाही म्हटलं तरी 11 तरी वाजतात. बापरे. पुन्हा लोक येतात,
काय जेवण असेल ते जेवतात हा आणि रात्री 12 वाजता पुन्हा जे जाकडी नृत्य करण्यासाठी हा प्रत्येकाच्या घरात येत असतात. म्हणजे रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालूच असतात. बरोबर. आता जाखडी नृत्याबद्दल तुम्ही बोललात, जाखडी नृत्य बऱ्यापैकी हो, फेमस हो. झालेलं आहे. मग ते प्रभाकर मोरेंनी महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये केलं किंवा इतरही ठिकाणी आता आमचा युवा महोत्सव असतो त्या युवा महोत्सवामध्ये सुद्धा जाखडी नृत्य जाकडी केलं नृत्य केलं जातं. जातं. मग ही जाखडी नृत्य कोकणची आमच्याकडे भरपूर नृत्य आहेत, पण त्यातली बरीच नृत्य कालबाह्य होत चालले. बरोबर म्हणजे आजकालच्या लहान मुलांना ते नृत्य माहिती नाहीये कसं करायचं ते. बरोबर बघून करणं वेगळं, बरोबर तिथल्या तिथं करणं आणि त्या नृत्याची पूर्ण प्रोसेस माहित असणं ते वेगळं. मग ते जाखडी नृत्य आता लहान लहान मुलं सुद्धा कोकणातली करतात. मग ही परंपरा कशी टिकली, जाखडी नृत्याची परंपरा कशी टिकली? एक उत्सुकता म्हणतात ना तशीच आहे. आता मगाशी आपण बोललो की गणपती येण्याची उत्सुकता जशी असते हा. तशीच गणपतीत काय करायचं ओके. ही सुद्धा उत्सुकता असते. हा. आरत्यांना चाली वेगवेगळ्या लावणं, त्यासोबत जाकडीची प्रॅक्टिस करणं. जी शाळेतकरी मुलं आहेत ती संध्याकाळी शाळेत ना आली हा. की सभागृहात किंवा मंदिर जसं म्हटलं त्या मंदिरात एकत्र येतात आणि त्यांच्या परीने मोबाईलवर असेल किंवा वडीलधारे कोण असतील त्यांच्याकडनं स्टेप्स बघून हा. त्यांच्या पद्धतीने ते शिकतच असतात. हा. आणि जसा गणेशोत्सव येईल ते 8 दिवस 10 दिवस हे खेळतच कंटिन्यू खेळत असतात. आता आरतीला ढोलकी असते, हो. ढोलक असतात. मग प्रत्येक गावात एखादा तरी ढोलकी वादक असतोय. हो. कोकणातली कला म्हणजे समृद्ध आहे इतकी की आम्हाला अप्रूप वाटतं कधी कधी की आपल्याकडे अशी लोक पाहिजे होती इतकी. म्हणजे प्रत्येक गावातल्या एखाद्या मुलाला ढोलकी येतेच. हो. ते ढोलकीचं कसं असतं, ते बघून शिकली जाते. 70 ते 80% मुलं ही बघून शिकलेली शिकतात. म्हणजे एखाद्या घरात कोण वडील वाजवत असेल तर त्यांच्याकडे बघून शिकलेले असतात. हा. आणि बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तुम्ही ढोलकी किंवा पकवाज हा कुठल्या भजन मंडळाकडे असेल किंवा देवळात असतो. हो. पण कोकणातल्या बऱ्याचशा घराघरात आहेत. ढोलकी किंवा पकवाज टाळ हे पाहायला मिळतात. त्यामुळे ते रोजच्या रोज बघण्यातून किंवा ऐकण्यातून हा. ती आपोआप कला येतच असते. नक्कीच. म्हणजे सागर संगीत अशी आरती असते, सागर हो. संगीत असं गणपतीमध्ये वातावरण असते. नक्कीच. त्यानंतर गणपती बाप्पा आले म्हटल्यावरती सगळ्यात उत्सुकतेचा विषय असतो मोदक. हो. म्हणजे बऱ्यापैकी लोक आरतीला जातात मोदक खाण्यासाठी. आता आमच्याकडं गव्हाच्या पिठाचे मोदक, गव्हाच्या कणकेचे मोदक असतात. बरोबर. गव्हाचे कणिक हे करून आपण पुरणपोळी जशी करतो तसे त्याच्यामध्ये तसं. सारण भरलं जातं. आणि आता कोकणातले मोदक सगळीकडे आहेत. बरोबर. उकडीचे मोदक म्हणून सगळीकडे बनवले जातात. तांदळाच्या पण पिठाचे कोकणातले मोदक ते शेवटी आपण असं म्हणतो की मालवणी जेवणाबद्दल एक बोलत होतं की मालवणी जेवणाचा खरा स्वाद त्यातल्या पाण्यात आहे. हो. तसं कोकणातल्या उकडीचा मोदकाचा स्वाद तुम्ही कितीही बाहेर करा, पण तो इथं जो लागतो तो बाहेर कुठं लागत नाही. काय विशेष आहे त्याच्यामध्ये? विशेष सांगायचं झालं तर गावठी तांदूळ वापरले जातात. तो हा. पीठ आहे ते गावठी तांदूळाचे पीठ हा. असतं. सोबतच जे खोबरं आहे बऱ्याच ठिकाणी मेट्रो सिटीत वगैरे आहेत ना, जे खोबरं वापरलं जातं ते सुकं वापरलं जातं. बर. जे मॉलमध्ये मिळतं हा. किंवा दुकानात मिळतं वाळवलेलं खोबरं. वाळवलेलं असतं. ते किसून वापरलं जातं. पण आपल्या इथे कोकणात जेव्हा आपण मोदक तयार करतो ना तेव्हा ते ओल्या नारळाचं खोबऱ्याचं करतो. हा. त्यामुळे त्याचे जे फ्लेवर येतो ना वा. तो वेगळा असतो. एक सॉफ्टनेस म्हणा, सॉफ्टनेस त्याचा. असतो. त्यासोबत जास्त काय नसतं, वेलची आणि गुळ एवढंच असतं. खोबरं, वेलची, गुळ ह्या 3च गोष्टी असतात, बाकी काही नसतं त्याच्यात. अरे वा. सेंद्रिय गुळ, हा. खोबरं आणि वेलची. पण तरी सुद्धा त्यातला सॉफ्टनेस आहे, Softness त्यातला असतो. जी चव आहे ती म्हणजे अशी रेंगाळतीच होते. रेंगाळते. आणि मेन म्हणजे ते केळीच्या पानावर वापरलं जातं. हा. तो अजून एक फ्लेवर येतो, त्यामुळे ती चव लागते ना ती वेगळी लागते. बरोबर. त्यानंतर प्रसादात कुठल्या गोष्टी, नैवेद्यात कोणत्या गोष्टी असतात? अजून उकडीचे मोदक झाले, बरोबर. अजून कोणत्या प्रकारचे मोदक असतात? शक्यतो ह्या काळात आहे ना रानभाज्या कोकणात जास्त येतात. हा. वेगवेगळ्या रानभाज्यांमध्ये कोणत्या भाज्या ते पण एकदा सांगा. म्हणजे रानभाज्यामध्ये टाकळ्याची भाजी असते, हा. तवसा म्हणून आहे. बर. धिरड्याची पानं आपण गौरी आगमनासाठी वापरतो. बर. बऱ्याचशा आहेत, म्हणजे 10-12 प्रकारच्या रानभाज्या आहेत. हा. त्या कोकणातील आहे ना आपण जेवणामध्ये वापरतो. श्रावण महिन्यात पण वापरतो. बर. आणि गणपती काळात सुद्धा आपण वापरतो. बर. मग त्यामध्ये तांदळाची भाकरी असेल, रानभाज्या, हा. जास्त करून आहे ना इथे पावट्याची भाजी ह्या सीझन मध्ये गणपती आले की तुम्हाला 90% घरात पावटा आणि पडवळ. अच्छा. ह्या 2 गोष्टीची भाजी मिळते, कारण की ह्या सीझन मध्ये ना पडवळ जास्त येतो आपल्या इथे. बर. पडवळच्या वेली लावल्या जातात. बर. बर. तो पडवळ, ताजा पडवळ आणि पावटा हे मिश्रित करून त्याची भाजी बनवली जाते. हो. बर. आता गणपती येतात, त्याच्याबरोबर गौराईंचं सुद्धा आगमन असतं. आमच्याकडं वेगळ्या पद्धतीच्या गौरी बसवल्या जातात, वेगळ्या पद्धतीनं बसवल्या जातात, प्रोसेस त्याची वेगळी असते. तसं कोकणामध्ये मी ऐकलंय की जे काही पावसाचं नवीन पाणी येतं, विहिरीमध्ये असेल, नदीमध्ये असेल, ते पाणी घेतलं जातं. ते कशी असते पद्धत?
एक पद्धत सांगायची झाली तर बऱ्याचशा ठिकाणी विहिरी, ओढा किंवा नदी ह्या ठिकाणी गौरीचं आवाहन केलं जातं. ती एक जागा विशिष्ट जागा असते, ती बांधून वगैरे जसा विसर्जन घाट असतो हा. त्या पद्धतीने ते बांधलेली असते व्यवस्थित. आणि जसं तुम्ही बोला की गौरी आवाहन होतं, गौरी आवाहनामध्ये भेंडीची फुलं, भेंडी जी आपली असते हा. खायची भेंडी, त्याची बर. फुलं येतात. बर. त्या फुलं किंवा तिरड्याचे रोप, हा. तिरडा हे एक रोप आहे, त्याला लाल कलरची फुलं येतात. हम्म. तिरड्याचं रोप, भेंडीची फुलं असं मिळून आहे ना नैसर्गिकरित्या गौरीचं आगमन केलं जातं तिथून. बर. हा, म्हणजे त्या स्थानावर जातात, ज्या स्थानाची पूजा केली जाते, जी आपण रोपं आणली त्याची पूजा केली जाते बर. गौरीचं प्रतीक मानून. हा. आणि ती गौरी आपल्या घरी आणली जाते. आणि जी आपण गौरी बघतो हा. अशी सजलेली हा. किंवा मुखवटे लावलेले, मुखवटा पण वगैरे. त्या मुखवट्याच्या आतमध्ये ती भेंडीची फुलं आणि तिरड्याची पानं असतात. बर. मग थोडक्यात ते तिथं ग्रो होतं. हा. बर. म्हणजे त्या नदीलगतच ती झाडं असतात. अच्छा. गौरी आव्हानाच्या वेळेला आहे ना आपण तिरड्याची रोपं, त्यानंतर भेंडीची फुलं ही घेऊन आपण त्या स्थानावर जातो. बर. तिथे त्याचं पूजन केलं जातं, हळद हा. कुंकू वाहून त्याचं पूजन केलं जातं. आणि त्यानंतर ती रोपं घेऊन आपण घरी येतो. बर. घरी आल्यानंतर जे आपले मुखवटे आणलेले असतात गौरीचे, हा. त्याच्यामध्ये ती रोपं लावली जातात. जो खुर्ची तयार केलेली असते गौरीसाठी, बर. त्या गौरीच्या खुर्चीवर ती रोपं बांधली जातात. हा. त्यानंतर ती साडीने सजवली जाते आणि त्याच्यावर मग मुखवटा लागला जातो. वा. आता ज्या आपल्याला गौरी दिसतात ना, हा. त्याच्या आतमध्ये पण निसर्ग सुद्धा जपलेला असतो. अरे वा, छान. आणि अजून एक पॉइंट सांगायचं त्याच्यामध्ये, तर जसं आपण गौरीचं आवाहन करतो तसंच काही गावामध्ये शंकराचं सुद्धा आवाहन करतात. बर. ते कशा पद्धतीने? शंकराचं म्हणजे बऱ्याचशा गावामध्ये त्याला सखरोबा म्हणतात. सखरोबा जेव्हा गौरी आवाहन आपण करतो त्याच वेळेला त्या नदीतील किंवा त्या पात्रातील 7 दगड बर. हे एका कलशामध्ये घेऊन हा. ते विराजमान केले जातात. बर. त्याच जागेचे 7 दगड दगड घेऊन जायचे. एका साईडला गणपती असतो, दुसऱ्या साईडला गौरी असते, आणि त्यांच्यामध्ये कलशामध्ये असलेले दगड म्हणजे भगवान ते शंकर. शंकराचं प्रतीक म्हणून ते मानले जातात. अरे वा. आणि ते विराजमान केले जातात. हे पहिल्यांदाच ऐकतो मी, म्हणजे मी कधी बऱ्याचशा ऐकलं गावात ही नव्हतं. प्रथा आहे अजून. अच्छा. सखरोबा म्हणतात त्याला. सखरोबा. सखरोबा. बर. आता गौरी आल्या, गणपती आले, आमच्याकडे एक अशी म्हणजे ऐकलंय आम्ही किंवा आम्ही म्हणत असतो ते, की कोकणामध्ये गणपतीला माशांचा नैवेद्य असतो किंवा अंडी मटणाचा नैवेद्य असतो. ते खरं आहे का? म्हणजे आम्ही ऐकतो दरवेळेस, म्हणतो सुद्धा, पण ते खरं आहे का? तुम्ही ऐकलंय ते खरं हा. आहे, पण त्यामागची स्टोरी वेगळी आहे. बर. सांगायचं झालं तर तो नैवेद्य गौरीच्या दिवसातच केला होता. म्हणजे गौरी आवाहन होतं किंवा गौरी पूजन होतं, बर. त्या दिवशीच केला जातो. हा. पण तो गौरीसाठी नसतो. बर. तो ऍक्च्युली जेव्हा गणपती येतात, गणपतीच्या मागोमाग येते गौरी. हा. गौरी म्हणजे गणरायाची आई. हा. जेव्हा गौरी येते तेव्हा शंकर भगवानाने त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा त्यांच्या सिक्युरिटीसाठी गण पाठवलेले असतात. ओके. त्या गणांना नैवेद्य, हा. गौरीला आपण पुरणपोळी, तांदळाची भाकरी किंवा रानभाज्या बर. ह्याचा नैवेद्य दाखवतो. हा. सोबतच गणांना सुद्धा नैवेद्य दाखवायचा, बर. म्हणून तो नॉनव्हेजचा किंवा मांसाहारी आपण नैवेद्य दाखवतो. बर 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 बर. म्हणजे नैवेद्य असतो, पण तो गणपतीला किंवा गौरीला नसतो. बर बर बर. मग त्यावेळेस घरातली लोक खातात नॉनव्हेज? हो, खातात. आता मी चित्रपटामध्ये वगैरे बघतो ना, तर गाव जेवण जरी असलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा मासे असतात, कोंबडी वडे असतात. आणि तो नैवेद्य दाखवताना गणपतीचा चेहरा झाकला जातो. म्हणजे हा. 2 बाजूला असतील, ह्या साईडला गौरी असते, दुसऱ्या बाजूला गणपती असतो, मध्ये केळीचं पान ठेवलं जातं. बर. आणि मग तो नैवेद्य दाखवला जातो. बर. म्हणजे ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की आपण जे म्हणतो की कोकणातल्या गणपतीला माशांचा नैवेद्य असतो, तो नैवेद्य गणपतीला नसतो, गौरीला नसतो, तर तो कुणाला असतो? गणपती बाप्पा आणि गौराईंच्या रक्षणासाठी महादेव ज्या गणांना पाठवतात त्या गणांना तो नैवेद्य असतो, आणि त्यावेळेस गणपतीचा चेहरा झाकला जातो. ही बाब पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी लक्षात घेण्यासारखी आहे. गणपतीला आणि गौरीला माशांचा नैवेद्य नसतो. हे खूप मोठी गैरसमज म्हणा किंवा अफवा आहे आमच्या इकडे की गणपतीला माशांचा नैवेद्य असतो. बरं. आता त्यानंतर जुन्या काळातला गणेशोत्सव आता तुमचं वय 25-30 असेल. बरोबर. जुन्या काळातला तुम्ही तुमच्या लहानपणापासून बघत आलेला गणेशोत्सव आणि आता जो गणेशोत्सव आहे याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? मी बघितलेला पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण सांग. मी बघितलेला किंवा ऐकलेला, मी आजोळी जास्त करून गणपतीला जातो. गुहागर माझा आजोळ, तिथे जास्त करून गणपतीला जातो. तिथे मामाकडून किंवा आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी त्यांच्या, की त्या काळी त्यांच्या तरुणपणात लाईटची सोय नव्हती,
किंवा काही नव्हती. दिव्यांवर गणपती असायचं, म्हणजे बर, बर, संपूर्ण बर, हा. समईचा दिवा बर. किंवा आपला नामन दिवा असतो तो, अच्छा. त्यासोबत आपले बत्ती, हम्म. त्याच्यावर गणपती उत्सव साजरा व्हायचा. काही घरातल्यांची परिस्थिती एवढीही नसायची की ते खिळे आणतील, टेकस आणतील. मग बर. तिथे आहेत ना, सजावटीसाठी कागदी डेकोरेशन केलं जायचं, हाती बर. रंगीत जो कागद येतो आपण हा, जे हा, शाळेत हा. बघतो बघा, गोटीव कागद वगैरे. गोटीव हा, कागद, हा, तो हा. तसा पातळ कागद येतो. आणि टेकस सुद्धा नसायचे काही घरात. तेव्हा गावातलाच करवंदाचा काटा येतो, बर. तो बऱ्यापैकी मोठा असतो. हा. त्या करवंदाच्या काटाने कापडाला ते कागद चिकटवले जायचे, टेकस म्हणून वापरले अरे जायचे. बापरे, वा. म्हणजे अशा वेगवेगळ्या त्यांच्या गोष्टी आहेत की किती हालाकीचे दिवस असू दे हा. किंवा काही असू दे, आपला सण झाला सण पाहिजे, मोठा आणि दणक्यात साजरा दणक्यात झाला झाला पाहिजे. नक्कीच. मग परिस्थिती नसताना सुद्धा जरी चाकरमानी आले, कोण हा. आले, तरी आपल्याला जेवढं शक्य आहे हा. तेवढं त्यांना करून घालायचं. वा. मग रानभाज्या किंवा वेगवेगळे गोड पदार्थ असतील, बर. घावणे असतील, उकडीचे मोदक, तळलेले मोदक, शिरवळे, हा. पुरणपोळी, वा. त्यांना जे आवडेल ना ते करून घालतो. आणि कोकणी पदार्थांची बातच नाही रे. म्हणजे होय. कितीही पदार्थ पश्चिम महाराष्ट्रात केले काय आणि इथं खाल्ले, त्याची जी चव असते चव वेगळी आहे. ती चव म्हणजे अप्रतिम चव असते. त्याला काय नाद नाही म्हणतात ना, आमच्याकडे म्हणतो आम्ही नाद नाही त्या नाद गोष्टीला. खतरनाक म्हणतात ते, तशा गोष्टी आहेत त्या सगळ्या. त्यानंतर आता शहरातला गणेशोत्सव आणि गावातला गणेशोत्सव ह्यामध्ये काय फरक आहे? गावामध्ये सार्वजनिक मंडळ असतात का? असली तर ती किती प्रमाणात असतात? त्यांचं सेलिब्रेशन कशा प्रकारात असतं? शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खूप आहेत. हा. म्हणजे आता चिपळूण सारख्या शहरात सुद्धा 12 ते 15 सार्वजनिक गणपती आहेत. बर. पण आपण इथून ग्रामीण भागात गेलो, चिपळूणच्या लगतच किंवा गुहागर, संगमेश्वर या भागात, तर हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच फक्त सार्वजनिक गणपती आहेत. बर. उदाहरणार्थ गुहागर मध्ये गेलात, फक्त सार्वजनिक गणपती 2 ते 3च आहेत. बर. अख्ख्या गुहागर तालुक्यात. बर. तालुक्यात? हा, तालुक्यात. बर. बाकी सर्व घरगुती, प्रत्येक घरात गणपती येतो. बर. हा एक फरक आहे. आणि गावातला एक आनंद म्हणता येईल की सगळे चाकरमानी एकत्र येतात त्या दिवशी. हा. शहरामध्ये आहे प्रमाण, ते फार कमी आहे. बर. कामानिमित्त कोण, जरी बरेचसे लोक शहरामध्ये असल्यामुळे इथेच काम करतात. हा. पण गावातलं तसं नसतं. गावातली लोक बाहेर. हा. गावातली लोक बाहेर असतात जे कामानिमित्त, त्यामुळे ते येतात. आता उदाहरणार्थ एका घरात 40 ते 50 लोक सुद्धा असतात. बापरे. जे इतर वेळी फक्त 4 ते 5 माणसं असतात. हा. एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे 40 ते 50 माणसं गणेशोत्सवासाठी एकत्र येत असतात. अरे वा. म्हणजे तो माहोल क्रिएट होतो तो. क्रिएट होतो. बरोबर. म्हणजे गावातली लोक त्या चाकरमान्यांची भर, म्हणजे पाहुण्यांची भर, पाहुण्यांच्या म्हणजे घरातल्यांचीच फक्त कामानिमित्त बाहेर गेलेले, हा. ते त्यानिमित्ताने गणपती आणि शिमगा. नक्कीच. या म्हणजे निमित्ताने आमच्याकडे जशी लग्नाला लग्न म्हणलं की लग्नघर म्हणलं की सगळेजण एकत्र येतात, तो उत्साह असतो, चेष्टा मस्करी होते, गप्पा होतात, वेगवेगळ्या जुन्या आठवणी काढल्या हो. जातात. तसं इथं गणपतीला गणपती आणि शिमग्यामध्ये होत असतं. अरे वा. नक्कीच. आता चाकरमानी कोकणामध्ये गणपतीला आपल्या गावाला येतात, त्यामुळे एक जरी ते लांब राहत असले तरी त्यांच्यातली भावना आहे, त्यांच्यातली जी आपुलकी आहे ती तशीच राहते असं आपण म्हणू शकतो. हो, 100%. तुम्हाला काय वाटतं की या गणपतीचं प्रमाण कमी होते, वाढते, की ते तसंच आहे? नाही, मेंटेन आहे. वाढतंय म्हटलं तरी चालेल. वा. कारण की जशा पिढ्या वाढत जात आहेत, कुटुंब जसं विस्तारत आहे ना, तसं गणपती म्हणजे एखाद्या घरात 40 ते 50 लोक असतील एकत्र कुटुंब पद्धतीत, हा. समजा कामानिमित्त बाहेरच्या राज्यात गेले किंवा काय गेले, किंवा दुसरं घर बांधलं, हा. तर तो गणपती सुद्धा वाढतो, प्रमाण वाढतंय. पण बरोबर. गणपती माझ्या ऐकण्यात तरी हा. कोणी बंद केलेला नाही बंद केलेलं नाही. नक्कीच. आणि ही चांगली गोष्ट आहे, कारण की जरी लांब लोक राहत असली तरी त्यांच्यातली आपुलकी, त्यांच्यातली एकत्र कुटुंब पद्धतीची भावना आहे, आणि ती भावना टिकून राहणार आहे. ती भावना कधी संपणार नाहीये. आणि कोकणचा गणेशोत्सव माझ्या मते हे सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे, किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला, ती अमूल्य ठेवाय होतो की त्या निमित्तानं सगळे लोक एकत्र येतात आणि एकत्र कुटुंब पद्धती जोपासली जाते. त्याच अनुषंगानं गावाचा सुद्धा विकास होतोय. हो. लोक एकत्र येतात, एकत्र आल्यानंतर गावाचा विकास होऊ शकतो. एकत्र. मग एकंदरीत गणेशोत्सव कोकणातला किती महत्वाचा आहे? गणेशोत्सव तसा बघायला तर खूप महत्वाचा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे एकोप्याची भावना जपली जाते. उदाहरणार्थ जसे आपण गणपती आगमनाला जसे लोक एकत्र येतात ना, तसे विसर्जनाला सुद्धा येतात.
विसर्जनाची एक छोटीशी गोष्ट सांगतो. आता बऱ्याचशा पश्चिम महाराष्ट्र किंवा शहरी भागात आपल्या इथं सुद्धा आपले गणपती आपण विसर्जन करतो. हो. काही गावात अशी पद्धत आहे की माझा गणपती मी नाही विसर्जन करत, बर माझ्या वाडीतला कोणतरी येणार तो विसर्जन करणार. बर, म्हणजे ह्याच्या मागे काय थेरी? एकत्र आले पाहिजेत. अच्छा, वा. जसे विसर्जनाच्या आरत्या सगळ्यांच्या झाल्या, हा. माझा गणपती तू घे, तुझा गणपती तिसरा घेणार, तिसऱ्याचा गणपती मी घेणार. अरे वा. बर. म्हणजे सगळे एकमेकांकडे जाणार. त्या निमित्ताने काय होतं, जशा आरत्या झाल्या की प्रसाद करायचा असतो. हो. मी तुझा गणपती घेणार आहे ना, मग तुझ्या घरचा प्रसाद मी करणार. अरे वा, छान. ही एक एकोप्याची भावना जपली जाते. वा. मग फळ असतील, फळ कापणं असतील, वेगवेगळा प्रसाद असेल, तो एकत्र पद्धतीने केला जातो. अरे वा. एकत्र म्हणजे त्या निमित्ताने सगळी 20-25 घरं एकत्र बाहेर पडतात. हा. विसर्जनासाठी कोण सेपरेट बाहेर नाही पडत. बरोबर. एकच ढोल असतो, एकच ताशा असतो, पण गणपती 20 असतात. अरे बापरे. हा, विसर्जन कसं असतं पद्धत, त्याची मिरवणूक कशी असते? एका वेळेस सगळे गावातले गणपती निघतात? हो, एकाच वेळी गावातले सगळे गणपती बाहेर पडतात. गावागावात जेवढे घर असतील ऍट अ टाइम, म्हणजे 1.5 दिवसाचं असतील तर 1.5 दिवसाचे जेवढे गणपती आहेत हा. एकाच वेळी बाहेर पडतात. बर. एका जसं बोललो, एखादं समाज मंदिर असेल किंवा मंदिर असेल, त्या मंदिराजवळ येतात आणि तिथून मिरवणूक सुरू होते ते विसर्जन घाटापर्यंत. नदी असेल, समुद्र असेल. 5 दिवसाला पण तसंच आणि अनंत चतुर्दशीला पण तसंच. आणि आपल्या चिपळूण आताच गोळकोट म्हणून गाव आहे, तिथे विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण गाव जवळपास 150 ते 200 गणपती ऍट अ टाइम विसर्जनासाठी बाहेर पडतात. जसे तुम्ही आता लालबाग किंवा ह्या साईडला असे, आता पुण्यात अथर्व शीर्ष पठण जेव्हा होतं तेव्हा जशी गर्दी दिसते, तशी गणपतींच्या मूर्तींची गर्दी दिसते तुम्हाला लिटरली. आणि कोणाच्याही गाडीवर नाही गणपती किंवा ट्रॉलीवर नाही, सगळ्यांच्या डोक्यावर गणपती असतो. वा. हे आम्ही रील्स व्हिडिओज मध्ये, पिक्चर मध्ये बघितलंय की गणपती घरी येताना पण सगळे लोक असे एका मागोमाग असे सगळ्यांच्या डोक्यावरती गणपती असतात. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष असतो आणि सगळे लोक, तसंच विसर्जनाच्या वेळेस तशी पद्धत असते. वा, छान. याच्यातून पण एकोपा वाढतोय. हो. आणि एक म्हणजे उत्सव म्हणतो आपण, उत्सव एकत्र लोकांनी साजरा केला पाहिजे. यानंतर कोकणातले गणपती कसे असतात? पीओपीचे असतात, मातीचे असतात, मिक्स असतात, कसं? 50-50 म्हटलं तरी चालेल. हा. कोकणातील गणपती पीओपीचे सुद्धा आहेत. बर. आणि मातीचे सुद्धा आहेत. हा. रेशो काढायचा झाला तर 60-40 होऊ शकतं. 60% पीओपीचे आहेत. बर. 40% अजूनही मातीचे आहेत. बर. कारण की प्रत्येकाची इच्छा असते माझा गणपती मोठा असावा. आणि मातीचे गणपती एक लिमिटेशन्स आहेत त्यांना. उंची असेल, त्यांची रुंदी असेल, त्यांना लिमिटेशन्स आहेत, त्यामुळे ते करू शकत नाही. आपल्याकडे शहरी भागात मूर्तींची उंची 2 फूट 3 फूट एवढी असते मॅक्झिमम. पण गावागावात 5-5 फुटाचे घरातले गणपती. बऱ्याचशा वेळेला, म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा प्रत्यक्ष बघितलेलं आहे की एखाद्याने मूर्ती मोठी तयार केली पण ती दारात आत जात नव्हती. बर. दार तोडलंय पण मूर्ती आत नेली. हे लिटरली मी गावात बघितलंय. मग हे उत्साह असतो, काही झालं तरी माझा बाप्पा भारी दिसला पाहिजे, मोठा असला पाहिजे. त्यामुळे मातीच्या गणपतीला थोडे लिमिटेशन्स येतात. त्यामुळे पीओपी आणि माती दोन्ही आहे. पण 40% म्हणजे खूप प्रमाण आहे मातीच्या गणपती. आहे आपल्याकडे मातीच्या चांगल्याच. बरोबर. यानंतर कोकणचा गणपती, कोकणचा गणेशोत्सव, पर्यावरण असू द्यात, एकोपा असू द्यात, माणुसकी असू द्यात, आर्थिक असू द्या, ह्या सगळ्या दृष्टीने किती महत्वाचं आहे? सगळ्या गोष्टीने महत्वाचं आहे. आर्थिक पहिला विषय घेतो मी. रोजगार निर्मिती खूप होती. कारखाने, पहिला म्हणजे कारखान्यात काम करणारी मुलं जे नोकरीला असतात कुठे ना कुठे, पण एक त्यांचा सेकंड इन्कम सोर्स यासाठी कारखान्यात येत असतात. जे कारखानदार मालक आहेत त्यांना वर्षभराचं इन्कम असतं. त्यानंतर डेकोरेशनचं साहित्य विक्री असेल, प्रसादी असेल, लाडू, मोदक. कोकणात विशेषतः कडक बुंदीचे लाडू हे प्रसादाला ठेवले जातात. बर. हा, छान लागतात. ते निर्मिती करणारे कारखाने असतील किंवा बचत गट असतील, त्यांना एक संधी मिळते. आणि रोजगार निर्मिती म्हणता येते. आणि मंडळांमार्फत आपला एक सामाजिक सलोखा सुद्धा लागला जातो. आता आमच्या चिपळूणच्या महाराजा गणेशोत्सव मंडळाचं उदाहरण घ्यायचं झालं तर 2021-22 ला पूर आला. तेव्हा सुद्धा इथल्या ज्या मुलांनी, म्हणजे ज्यांना पोहणी आहे, मंडळातल्या मुलांनी जवळजवळ 22 ते 23 लोकांना त्यांचे प्राण वाचवले. मग एक
तो एक पार्ट झाला. त्यानंतर स्वच्छता म्हटलीत तर चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव मंडळाकडूनच मागच्या वर्षी माय क्लीन कोकण या नावाची एक सिरीज राबवलेली होती. बर. म्हणजे सकाळी जी मुलं असतील अवेलेबल त्यांनी सकाळी 7 ते 8 उठायचं, एखादं सार्वजनिक जागा असेल तिथला प्लॅस्टिक गोळा करायचा आणि नगरपालिकेच्या ताब्यात द्यायचा. वा. असं जवळजवळ आम्ही 1.5 महिना केलं. अरे वा. ज्या आपला वेस्टेज बॅग असतात मोठ्या लार्ज साईजच्या एक्सेल साईजच्या त्यातल्या जवळजवळ 1200 ते 1300 बॅग आम्ही नगरपालिकेच्या ताब्यात सुपूर्द केलेल्या होत्या. हे एक आहे. त्यानंतर पूर आल्यानंतर चिपळूणातले हा आहे तो सखोल भाग आहे, इथे पाणी भरतं कायम. बर. त्यामुळे वेगवेगळ्या भागातील मुलांना ट्रेनिंग दिली जाते आपत्ती व्यवस्थापनची, की आपत्तीजनक परिस्थिती आली तर तुम्ही काय कराल. तर चिपळूणातलं हे एक असं एकमेव मंडळ आहे जिथल्या सगळ्या मुलांनी आपत्ती व्यवस्थापनचं ऑफिशियल ट्रेनिंग घेतलेलं आहे. अरे वा, छान. हे एक मंडळाचं काम चालूच असतं. त्यानंतर रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, हे राबवली जातात. नक्कीच. म्हणजे या माध्यमातून जे आपत्ती व्यवस्थापनाचं तुम्ही सांगितलं की दुसऱ्या कोणाच्या मदतीची वाट बघण्यापेक्षा आपण आपल्या परीनं तयार पाहिजे. जे काही संकट येईल, बाप्पा आहेतच आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी, पण आपल्या परीनं म्हणजे बाप्पांचं एक असं आहे की तुम्ही लढा, मी तुमच्या बरोबर आहे. मग ते एक तुम्ही जोपासताय. अगदी छान. यानंतर शेवटचं म्हणजे या गणेशोत्सवातली किंवा आतापर्यंत तुमच्या लहानपणापासून आतापर्यंतची गणेशोत्सवातली एखादी आठवणीतला प्रसंग असेल, एखादी मेमरी असेल चांगली, ती आमच्या बरोबर शेअर करा. चांगल्या मेमरी भरपूर आहेत. मेन म्हणजे लहानपणी पाहिलेला नाच, म्हणजे जाकडी नृत्य असेल किंवा गोपाचा नाच, म्हणजे ती वेणी विणणं म्हणतात बघा. एका खांबाला वरती लाकडी फळी असते, त्याच्यात 4 दोर असतात, सॉरी 8 दोर असतात. 8 दोर ते नाचून जी वेणी बांधली जाते तो गणपतीत खेळला जातो. जाकडी नृत्य खेळलं जातं, झिम्मा, फुगडी हे सुद्धा खेळलं जातं. त्या आठवणी आहेतच. आणि वाईट आठवण अशी की ह्या भागात पाणी कायम भरतं. 2019 जेव्हा आम्ही गणपतीची स्थापना केलेली तेव्हा आपल्या मूर्तीच्या पाटाला पाणी लागलेलं. म्हणजे एवढं, म्हणजे 6 ते 7 फूट इथे पाणी होतं आणि पाटाला पाणी लागून पाणी परत गेलेलं. सेम ह्या वर्षी सुद्धा घडलं. गणपतीचा आगमन सोहळा झाला. आगमन सोहळ्याच्या काही दिवसानंतर पुन्हा एकदा पाणी आलं, पाटाला लागलं आणि गेलं. पण आम्ही ते पॉझिटिव्हली घेतो, कारण की चिपळूणकरांना तारणारी आहे ती वाशिष्ठी नदी. ती वाशिष्ठी नदीत दर्शनाला आली असं समजून आम्ही तो विषय नक्कीच म्हणजे पॉझिटिव्हली घेतो. पाटाला लागून पाणी गेलं याचा अर्थ थोडक्यात नदी बाप्पाच्या दर्शनाला असं एक पॉझिटिव्ह घेऊन आम्ही पुढचं काम करत होतो. आणि त्याच्यापेक्षा पुढचं सुद्धा की त्याच्यावरती पाणी नाही गेलं. हो, ते गणपती बाप्पाने तिथंच ते रोखून सुद्धा म्हणून पाऊस सुद्धा थांबला त्याच वेळेला. नक्कीच. म्हणजे अशा पद्धतीने कोकणचा गणेशोत्सव खूप सुरेख आहे. आता मुंबईमधल्या गणपतींच्या बाबतीत एक आगमन सोहळा असतो मोठा, आणि कोकणातल्या गणपतींचा पाठपूजन सोहळा आम्ही ऐकलेला आहे. बरोबर. पाठपूजन सोहळा काय म्हणजे विधी काय असतो, काय शास्त्र असतं ते? पाठपूजन सोहळा आपण गणपती, जसं व्हिडिओची सुरुवातीला बोललेलो की गणपतीचा पाठ आपण कारखान्यात नेऊन देतो, त्याची एक पूजा केली जाते. एक गणपतीची जी माती असते त्याचं एक प्रतीक म्हणून आपण एक मोदक तयार करतो, तो पाटावर ठेवतो, त्याची पूजा करतो. तो पाठपूजा सोहळा गणपती त्या दिवसापासून आम्ही करायला सुरुवात केली. अच्छा. तो पाठ नेऊन आम्ही कारखान्यात देतो. कारखान्यात तिथं मूर्ती घडते. तो एक पहिला दिवस म्हणून तो आम्ही आनंदाने साजरा करतो. आपण मागच्या वर्षीपासून चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव मंडळात पाठपूजन सोहळा सुरू केलेला. जसं गणपतीच्या वेळेला झालं सेम तसंच झालं. मागच्या वर्षी सुद्धा पाणी आलं. बाहेरच्या रस्त्यावर आपण स्टेज केलेला, स्टेजला पाणी लागलं आणि परत गेलं. अरे म्हणजे दरवेळी वाशिष्ठी नदी भेटायला येते. म्हणजे हा कौल आहे, गणपती कौल आहे. पॉझिटिव्हली घ्या, सगळ्या गोष्टी चांगल्या घडणार आहेत. नक्कीच. त्यानंतर मागच्या वर्षीचा पाण्यामुळे थोडक्यात आम्हाला साजरा करावा लागला पाठपूजन सोहळा. काही लिमिटेशन्स येतात, रिस्ट्रिक्शन्स येतात की पाणी जसं वाढत चाललंय, नदीचा जवळचा भाग असल्यामुळे रिस्ट्रिक्शन्स येतात काही. ते झाल्यानंतर ह्या वर्षी सुद्धा पाठपूजन सोहळा अत्यंत आनंदात साजरा केला. ह्या वर्षी तुम्हाला माहिती असेल राहुलदादा पाटील बैलगाडा क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या कुलस्वामीने आहेत एकविरा आई. त्यांना आम्ही फक्त विनंती केली की दादा भेटीला याल. आम्ही दादांना भेटायला बोलवलेलं. दादा मथुरला सुद्धा घेऊन आले. अरे वा. आणि अचानक आले. प्रचंड माहोल झाला इथे. जो बैलगाडा प्रेमी आहे, मथुर प्रेमी आहे, तर सगळा क्राऊड इथे आला. त्या पाठपूजन सोहळ्याला म्हणजे 4 लागले म्हणतात ना. नक्कीच. असं काहीतरी घडलं यावर्षी. म्हणजे एका रूपानं नंदी सुद्धा आला. अरे खूप छान. म्हणजे अशा पद्धतीने हा कोकणचा गणेशोत्सव आहे.
महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी गणेशोत्सव उत्साहानं साजरा केला जातो. घरगुती असू देत, सार्वजनिक असू देत, सगळ्या भागांमध्ये. आणि आपापल्या परीनं जो तो या गणेशाची सेवा करायची आहे त्या आपापल्या पद्धतीनं आतोनात सेवा करतो. हो. पण तरी सुद्धा कोकणचं गणेशोत्सवाचं जे महत्व आहे, आम्ही जे ऐकत आलोय ते काय आहे गणेशोत्सव नक्की, ज्या काही गोष्टी नवीन समजल्या, जसं की माशांचा विषय असेल, त्यानंतर गौराई कसे बसवल्या जातात, शंकर भगवान सुद्धा कसे बसवले जातात, या गोष्टी आम्हाला तुमच्या माध्यमातून समजल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या पॉडकास्टमधून आपल्याला कोकणच्या गणेशोत्सवाबद्दल काही खास गोष्टी समजलेल्या आहेत. तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधली कोणती गोष्ट माहिती नव्हती ते आम्हाला कमेंट्सवरून नक्की कळवा. तुम्ही जर कधी चिपळूणला भेट देत असाल गणेशोत्सवामध्ये, तर नक्की चिपळूणच्या राजाला भेट द्या, चिपळूणच्या महाराजाचं दर्शन घ्या आणि आपण पुढच्या वर्षी पाटपूजन सोहळा नक्की बघायला येऊ. नक्कीच. हीच आशा. आणि गणपती बाप्पाला खूप खूप नमस्कार. आणि सगळ्यांची विघ्न अशीच तारत राहू देत, सगळ्यांना सुख देत राहू देत, सुख समृद्धी आणि आनंद देऊ दे, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आम्हाला दिलेल्या या अनमोल अशा मार्गदर्शनाबद्दल आणि गप्पांबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.